राम राम बाबूबाई. सकाळी 5 वाजता घराच्या बाहेर पडलोय, रात्रीच्या 8 वाजलेत, अजून घरी नाही. मुंबईला जाताना पण ट्रॅफिक लागलं, येताना पण ट्रॅफिक लागलं, घरी जाताना पण ट्रॅफिक लागलं. पण भाऊनं तुम्हाला मानलं बरं का, एवढ्या ट्रॅफिक मध्ये गाडी चालवता. जे गाडी चालवतात का त्यांना खरंच पैशाची किंमत कळल, आपण कष्ट कसं करतो, मेहनत कशी करतो याची तर नक्कीच जाणीव होईल. आणि तुम्हाला माहित आहे की लोणावळा खंडाळा घाटामध्ये शनिवार रविवार आला की जाम लागतं. पण ज्यावेळी जाम लागलं जातं, ज्यावेळी आपले ड्रायव्हर भाऊ असतील किंवा पॅसेंजर असतील, जे तुम्ही सहकार्य करता, सहकार्य केल्यामुळे जे आपले ट्रॅफिक पोलीस साहेब आहेत का त्यांना खरंच खूप मदत होते. बरोबर आहे का नाही? तुम्ही जे मदत करता, सहकार्य करता, सहकार्य केल्यामुळे घाटामध्ये जे ट्रॅफिक लागली जाते, वाहतूक कोंडी होते, त्यावेळेस एक लाईन थांबवली जाते, एक लाईन सोडली जाते. बरोबर आहे का? जे तुम्ही सहकार्य करता खरंच खूप मोठं आहे. गाडी चालवताना एकमेकाला सहकार्यच करत जावा. जोपर्यंत सहकार्य करत नाही तोपर्यंत माणुसकी दिसून येत नाही, हे लक्षात राहू द्या. आणि घाटामध्ये ट्रॅफिक पोलीस साहेबांचं मॅनेजमेंट तुम्हाला दिसून येतं. ज्यावेळेस ट्रॅफिक लागलं जातं, ट्रॅफिक लागलं जात असताना लाईनला साहेब थांबताना दिसते तुम्हाला. बरोबर आहे का नाही? मानलं बरं का साहेब तुम्हाला, धन्यवाद मनापासून. पण